आता सुरुवात करूया आपण, आणि ती सुरुवात म्हणजे ग्रामरचा जो सगळ्यात सुरुवातीचा भाग आहे. परत हा परीक्षेसाठी अजिबात महत्वाचा नाहीये, पण हा मी मुद्दामून शिकवणार आहे. कारण का पर्टिक्युलरली क्लास 3च्या एक्झाम आहेत, समजा टॅक्स असिस्टंट वगैरे किंवा अजून ज्या काही पुढच्या क्लर्क वगैरे ज्या टायपिस्ट वगैरेच्या परीक्षा आहेत, ह्याच्यामध्ये डिपार्टमेंटल परीक्षा कोण देत असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला खूप त्याचा फायदा होईल. तर ते काय आहे त्याच्यासाठी आता मी हे थोडंसं जे सगळं तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे ते पुन्हा एकदा शिकवणार आहे. तर ते काय आहे बघा, कुठलंही वाक्य तयार होण्यासाठी कुठलंही सेंटेन्स ज्यावेळेला असतं त्यावेळेला ते सेंटेन्स, त्या सेंटेन्स मध्ये दोन भाग असतात. कुठले कुठले तर एकाला म्हणत असतात सब्जेक्ट आणि दुसऱ्याला म्हणत असतात प्रेडिकेट. त्यामुळे सब्जेक्ट आणि प्रेडिकेट असे दोन भाग आहेत. मराठीमध्ये तुम्हाला माहिती आहे उद्देश आणि विधेय. तुम्हाला त्याची व्याख्या पण माहिती आहे. A person or thing or an object about which the information is given is called subject. परत इंग्लिश काही नाही समजलं तरी चालेल, तुम्हाला फक्त उद्देश आणि विधेय, सब्जेक्ट आणि प्रेडिकेट समजलं पाहिजे, बस एवढं, बाकी काही नाही. बर, हा सब्जेक्ट म्हटल्यानंतर अनेकांना असंही वाटेल की हा कर्ता असतो, तर आता मी त्याच्याबद्दल काही बोलत नाही. आता फक्त उद्देश म्हणजे एखादं वाक्य बोलण्याच्या मागचा उद्देश काही ना काहीतरी असतो, आणि तो उद्देश म्हणजे कशाबद्दल तरी माहिती देणं. बरोबर आहे. ज्याच्याबद्दल माहिती दिली जाते त्याला सब्जेक्ट म्हणतात, आणि जी माहिती दिली जाते त्याला प्रेडिकेट म्हणजे विधेय असं म्हणतात. बरोबर आहे. कोणतंही वाक्य पूर्ण होण्यासाठी हे मिनिमम दोन शब्द असलेच पाहिजेत. कळतंय? एक सब्जेक्ट आणि एक प्रेडिकेट. म्हणजे उदाहरणार्थ मी ज्या वेळेला असं म्हटलं ही वॉक्स, कळलं? परत क्रियापदाचं अनेक वचन नाही, थर्ड पर्सन मुळे इकडे एस आलेले आहे. तर ज्यावेळेला मी असं म्हणतो ही वॉक्स, ही वॉक्स असं म्हटलं तर ह्याच्यामध्ये हा सब्जेक्ट आहे आणि हा प्रेडिकेट आहे. कळलं? याला आता कर्ता आणि याला क्रियापद न म्हणता याला उद्देश आणि याला विधेय म्हणा. बरोबर आहे. आता उद्देशामध्ये इथे एक शब्द दिसतोय, इकडे पण एक शब्द दिसतोय. उद्देशामध्ये कितीही शब्द असू शकतात. इथे आता वर्ड दिसतोय, उद्या याच्यामध्ये फ्रेज पण असू शकते. जसं मी इथे म्हटलं द बॉय प्लेज, इकडे फ्रेज आली, इकडे मात्र वर्डच राहिला. बरोबर आहे. आता मी इकडे पुढे अजून म्हटलं द बॉय इज प्लेइंग, आहे काय प्रेडिकेटच आहे, पण दोन शब्दांचा बनलाय. अजून तुम्हाला माहितीये जसं इंग्लिश वाक्य तुम्ही शिकाल तस तसं तुम्हाला समजेल. मी इकडे जर असं म्हटलं हॅज बीन प्लेइंग, इथे हे तसंच ठेवलंय मी द बॉय हॅज बीन प्लेइंग. परत क्लासिफिकेशन करणं खूप सोपं आहे, हे तुम्हाला मी बेसिक सांगतोय. याच्यावरती प्रश्न कसे पडू शकतील परीक्षेमध्ये, आणि तिथे तुम्हाला आयोगाचा पेपर सेटर आहे तो कसा तुम्हाला गुगली टाकेल आणि कसे तुम्ही गंडाल ना हे पण मला दाखवायचं आहे. एक लक्षात ठेवा, बेसिक आहे ना, बेसिक हे समजणं खूप महत्वाचं आहे. एकदा बेसिक समजलं ना की तुमचे डाऊट्सच उरणार नाही. आता हे बेसिक शिकताना असं शिकायचं ना की ते परत विसरलं नाही पाहिजे. बघा लक्षात ठेवा. कळतंय हे काय झालं? आता इकडे मी समजा असं म्हटलं द बॉय ऑफ माय नेबर was awarded a prize. बघा फ्रेज आणि फ्रेज हा एवढा सगळा सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट वर्ड ज्याला म्हणतात, बरोबर आहे, तो सब्जेक्ट वर्ड हाच आहे. या सगळ्यांनी ह्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे, पण ही सगळी एक फ्रेज म्हणून सब्जेक्ट आलेला आहे. बरोबर आहे. आता इथे पण शब्द वाढवलेत मी अजून. कळलं? सांगायचं काय, सेंटेन्स मधला सब्जेक्ट हा जसा एक शब्दाचा असू शकतो तसं त्या ठिकाणी फ्रेज पण असू शकते. ती फ्रेज पण कितीही शब्दाची असू शकतं. म्हणजे इथे जर समजा मी असं म्हटलं द बॉय ऑफ नेबर, द बॉय ऑफ माय नेबर लिव्हिंग इन पुणे असं जर म्हटलं तर अजून ती मोठी फ्रेज आहे. सांगायचं फक्त एवढंच आहे, सब्जेक्ट आणि प्रेडिकेट ही कितीही शब्दांचं असू शकतं. याच्या खूप जास्त डिटेलमध्ये जाण्याची आपल्याला अजिबात आवश्यकता नाही. आता जसं सब्जेक्ट आणि प्रेडिकेट हे आता आपण बघितलं त्याप्रमाणे या दोघांमध्येही काय असू शकतं बघा, वर्ड पण असू शकतं आणि फ्रेज पण असू शकते. दोघांचं सांगतोय ना मी. या दोघांमध्ये जशी वर्ड असू शकतं तसं फ्रेज पण असू शकते. बर, आता आपल्याला पुढे बघायचंय की ज्याप्रमाणे इकडे वर्ड आणि फ्रेज असू शकते त्याचप्रमाणे इथे
एखादा क्लॉज पण असू शकतो. म्हणजेच काय, वर्ड आणि फ्रेज त्याच्याच बरोबर इथे एक सेंटेन्स असू शकतं. फक्त याला मी आता सेंटेन्स न म्हणता ग्रॅमॅटिकल भाषेमध्ये याला क्लॉज असं म्हणतात. का सेंटेन्स आणि क्लॉज फरक काहीच नाही. फक्त काय बघा, कुठलंही सेंटेन्स बनवण्यासाठी आता आपण बघितलं सब्जेक्ट आणि प्रेडिकेट लागतं, बरोबर ना. म्हणजे सब्जेक्ट आणि प्रेडिकेट या दोघांनी मिळून एक वाक्य तयार होतं. मग मला तुम्हाला तेच सांगायचं, या सब्जेक्ट मध्ये जर इथे एक सेंटेन्स असेल, बघा मी काय सांगतोय, या सब्जेक्ट मध्ये म्हणजे सेंटेन्सच जर सब्जेक्ट झालं, कळतंय असतं ते कसं असतं ते आपण बघूया. सेंटेन्सच जर सब्जेक्ट झालं तर मात्र सब्जेक्ट हा पूर्ण तेवढं सगळं सेंटेन्स असतं ना तेच सब्जेक्ट घ्यायला लागतो. तसंच प्रेडिकेट मध्ये पण आहे. प्रेडिकेट मध्ये ज्या वेळेला वर्ड आणि फ्रेजच्या ऐवजी तुम्हाला सेंटेन्स दिसेल त्यावेळेला ते पूर्ण, कळलं, प्रेडिकेट म्हणून घ्यावं लागतं. बरं, आता ते कसं आहे आणि याच्यावरती प्रश्न कसे विचारू शकतील हे आपण बघूया. परत विचारणार अजिबात नाही, पण आत्तापासून डोकं कसं चालवायचं असतं हे लक्षात ठेवा. मी नेहमी क्लासमध्ये मुलांना सांगत असतो, एक लक्षात ठेवा, इंग्रजीमध्ये मार्क्स मिळवणं अजिबात अवघड नाही. फक्त परमेश्वराने आपल्याला दोन कानांच्या मध्ये जे इंद्रिय दिले ना, कुठलं नाक तोंड वगैरे नाही, अवयव दिलाय, मेंदू मेंदू ज्ञानेंद्रिय, मुख्य ज्ञानेंद्रिय, कारण का ही तर सगळी मशीन आहेत, बाकी सगळं स्टोरेज इकडे आहे, कळलं का. तसं हे सगळं बघत असताना मला जे मुख्य जे आहे ना मेंदू ते सांगायचे, बुद्धी बुद्धी आपल्याला तर दोन कानाच्या मधला तो अवयव आहे ना हा सतत सतर्क ठेवायचा आहे. तो एकदा सतर्क राहिला ना तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे. आता ह्याच्यामध्ये तुमचं बरंच कन्फ्युजन होईल, पण कन्फ्युजन झालं तरी हे विसरायचं नाही. हे जर विसरलात ना तर तुम्ही संपला काय नाही ना, तर तुम्हाला परत हे ऐकायला मिळणारच आहे. सांगायचं काय ते बघा. आता मी इकडे एक वाक्य लिहितो बघा, एक वाक्य इकडे लिहिलंय की हॅज गिवन अ पेन्सिल टू माय सन, म्हणजे त्यांनी माझ्या मुलाला एक पेन्सिल दिलेली आहे. कोणाला? मुलाला, जो 4th स्टँडर्ड मध्ये शिकत आहे, बरोबर आहे. हे एक वाक्य दिलंय. दुसरं एक वाक्य बघूया आपण. When the sun sets, birds return their nest. जेव्हा सूर्य मावळतो पक्षी त्यांच्या घरट्यामध्ये परत शिरतात. अजून बघू. तिसरं वाक्य दिलंय, द पीपल हु आर वेटिंग फॉर यू आर अँग्री, म्हणजे लोक जी तुझी वाट बघत आहेत चिडलेले आहेत. शेवटचं एक वाक्य देतो, अजून एक चौथं वाक्य. दो ही इज टॉल, जरी तो खूप उंच आहे तरी तो फास्ट चालू शकत नाही. कळलं? बरं, आता ही 4 वाक्य आहेत. आता बघा या 4 वाक्यांबद्दल विचार करा. या 4 वाक्यांबद्दल विचार करत असताना तुम्हाला हे दिसेल की तुम्हाला याच्यामध्ये आता आपल्याला तेच म्हणजे परीक्षकांनी समजा परीक्षेमध्ये विचारलं तुम्हाला आणि अंडरलाईन केली बाबा त्याने की बाबा या वाक्यामधलं सब्जेक्ट काय किंवा या वाक्यामधलं प्रेडिकेट काय, विचारणार नाही. मी फक्त का सांगतो हे माहितीये का, मला तुम्हाला जे बेसिक सगळ्यांना खूप सोपं वाटतं ना, हे खूप सोपं आहे. पण जर आपण 2 कानाच्या मधलं इंद्रिय जर वापरलं नाही ना तर हेच कसं अवघड जातं हे सांगायचंय. परत अवघड काहीच नाही, जर कॉन्सेप्ट तुम्हाला ही जर समजली असेल तर काही अवघड नाही. मग आता तुम्ही म्हणाल सर आता ह्याच्यामध्ये जर 2 सब्जेक्ट दिसतात आणि 2 वर्ड दिसतात, मग आता त्याचं कसं आणि काय उत्तर येतं ते आता आपण बघूया. तसं बघा इथे तुम्हाला हा एक सब्जेक्ट दिसतोय आणि हे पूर्ण प्रेडिकेट दिसतंय, बरोबर आहे. आणि इथे एक सब्जेक्ट हा आहे आणि हा दुसरा आहे प्रेडिकेट, बरोबर आहे. इथे पण तुम्हाला ते दिसतंय, इथे हा सब्जेक्ट आहे आणि ह्याच्या पुढचं हे सगळं जे आहे हे आहे प्रेडिकेट, बरोबर आहे. पुढच्या वाक्यामध्ये पण तुम्हाला कसं दिसेल, सब्जेक्ट प्रेडिकेट सब्जेक्ट प्रेडिकेट. इथे पण दिसेल हा इथे एक सब्जेक्ट आहे, इथे हा एक सब्जेक्ट आहे, इकडे हा एक प्रेडिकेट आहे आणि इकडे हा एक प्रेडिकेट आहे. इकडे पण तसंच आहे, हा एक सब्जेक्ट आहे, हा प्रेडिकेट आहे, हा सब्जेक्ट आहे आणि हा प्रेडिकेट आहे. मग आता बघा 2 सब्जेक्ट आणि 2 प्रेडिकेट असले तर आपल्याला परीक्षक काय विचारू शकतो याची मी तुम्हाला एक चुणूक दाखवते. म्हणजे कुठल्याही प्रकरणाचा किंवा कुठलाही अभ्यास जर तुम्हाला करायचा असेल तर तो अभ्यास करत असताना नेमकं काय करायचं असतं हे तुम्हाला समजलं पाहिजे, कळलं. तर तो अभ्यास करत असताना काय करायचं असतं ते बघा. आता हे सब्जेक्ट प्रेडिकेट दिसल्यानंतर आता बघा तुम्हाला जर मी विचारलं याच्यामध्ये की बाबा सांगा बरं
कारण का लक्षात ठेवा, दोन सब्जेक्ट दोन प्रेडिकेट दिसले तरी हे वाक्य कुठेही तोडलेलं नाहीये, कळलं का? कारण ते कुठेही तोडलेलं नाही, त्यामुळे ते पूर्ण एक वाक्य आहे आणि एका वाक्याचा फक्त एकच सब्जेक्ट आणि एकच प्रेडिकेट असू शकतो, कळतंय? हा, तिथे अजून एक सेंटेन्स असू शकतो, तो भाग वेगळा, बरोबर आहे? मग आता या संपूर्ण वाक्याचा मुख्य सब्जेक्ट कुठला आणि मुख्य प्रेडिकेट कुठला हे जर ओळखायचं असेल तर परत तुम्हाला मराठी समजलं पाहिजे. एक लक्षात ठेवा, संपूर्ण इंग्लिश ग्रामर शिकत असताना मराठीचा अजिबात मराठीला विसरायचं नाही. म्हणजे मी गमतीने सांगत असतो की माय मराठीमध्ये सुद्धा माय हा इंग्लिश शब्द आहे नाही. सांगायचं एवढंच आहे की माय मराठी मधला माय हा जसा इंग्लिश शब्द नाही, पण आपण द्वयार्थी म्हणू शकतो. तसंच मला तुम्हाला सांगायचंय की ज्या वेळेला परीक्षेमध्ये अशी वाक्य दिली जातील त्यावेळेला आपला हा मेंदू आहे ना, हा वापरायला सुरुवात करा. एक लक्षात ठेवा, जेवढं तुम्ही ना ती बुद्धी वापराल ना तेवढं तुम्हाला समजत जाईल. बरं चला, आता ह्याच्यामध्ये आपण बघूया ह्याच्यामध्ये ऍक्च्युअल सब्जेक्ट कुठला आहे आणि प्रेडिकेट कुठला आहे. तर बघा आता एवढ्या ह्याच्यामधून तुम्हाला दिसतंय काय ते. बरं, आता लक्षात काय ठेवायचं ते बघा. याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाचं समजलं पाहिजे ते म्हणजे कंजंक्शन. परत तुम्ही म्हणाल सर अजून कंजंक्शन शिकवलं नाही तर मग आम्हाला हे का सांगतोय? मराठी ग्रामर मधलं उभयान्वयी अव्यय माहितीये तुम्हाला, बास झालं, कळलं? हे उभयान्वयी अव्यय म्हणजे काय? तर मला तुम्हाला हेच सांगायचंय की हे कंजंक्शन हे दोन शब्द जोडण्यासाठी वापरतात, दोन क्रियापद जोडण्यासाठी वापरतात, दोन ऍडजेक्टिव्ह, दोन ऍडव्हर्ब, काही पण जोडण्यासाठी वापरू नका. पण तुम्हाला फक्त हे समजलं पाहिजे मित्रांनो की लक्षात ठेवा, कंजंक्शनचा सगळ्यात महत्वाचा उपयोग येतो म्हणजे दोन वाक्य जोडणं. बघा मी परत काय सांगतोय ते, कंजंक्शन कुठल्याही शब्दाला उभयान्वयी अव्ययाने जरी तुम्हाला दोन क्रियापद जोडलेली, दोन विशेषण जोडलेली, दोन क्रियाविशेषण जोडलेली, दोन नाम जोडलेली, सर्वनाम जोडलेली, काही जरी दिसत असलं तरी ऍक्च्युअली कंजंक्शनचा खरा उपयोग असतो ना तो म्हणजे दोन वाक्य जोडण्यासाठी. हा मी तुम्हाला सांगतोय कारण का इथे तुम्हाला हे जे दिलेलं एक पूर्ण वाक्य आहे त्यामध्ये दोन वाक्य आहेत आणि ही दोन वाक्य म्हणजे काय? तर या दोन वाक्यांमध्ये या दोन वाक्य जोडलेली आहेत कशांतरी, आणि ती कशाने तरी जोडलीत हे ज्या आहे तुम्हाला समजतं. जसं इथे ह्यानी जोडलेलं आहे, इकडे हे वाक्य ह्यानी जोडलेलं आहे, इकडे हे वाक्य ह्यानी जोडलेलं आहे आणि इकडे हे वाक्य ह्यानी जोडलंय, कळलं? पण बघा परीक्षक तुम्हाला डायरेक्ट ज्यावेळेस सब्जेक्ट आणि प्रेडिकेट ओळखायला विचारेल काय तो कदाचित सांगेल खाली पर्यायामध्ये देईल की फक्त हा एवढाच सब्जेक्ट देईल. या वाक्यामध्ये ही हा सब्जेक्ट असून हा सब्जेक्ट आहे किंवा हु हा सब्जेक्ट आहे किंवा अजून म्हणजे थोडक्यात असं काही ना काहीतरी तो देईल. मग आता ह्याच्यामधला सब्जेक्ट कसा ओळखायचा? तर आता ते बघा, आता सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला कंजंक्शनच्या पुढे एखादं वाक्य दिसत असेल, कळतंय? तर लक्षात ठेवायचं कंजंक्शन. परत याच्या कंजंक्शनचे प्रकार आहेत, आता त्याच्यामध्ये काहीच शिरायचं नाही. मेन काय बघायचं आपल्याला बघा की इकडे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सब्जेक्ट आहे. मग हे सब्जेक्ट आहे, मग ह्याला काय म्हणायचं? ह्याला काही म्हणायचं नाही कारण का ते ऑब्जेक्ट बद्दल पुढे सांगतोय. बघा इथे काय बघा, माझा मुलगा जो शाळेत चौथी मध्ये शिकत आहे, म्हणजे मला सांगायचं काय बघा, मुख्य वाक्याचा कर्ता हा आहे, कळतंय? आणि हा कर्ता झाल्यानंतर पुढे प्रेडिकेट मध्ये असलेल्या या नाउनची माहिती या वाक्याने दिलेली आहे, कळलं? त्यामुळे या वाक्याचा फक्त हा एवढाच सब्जेक्ट होणार आहे आणि हे सगळं जे आहे ना हे सगळं प्रेडिकेट मध्ये जाणार आहे, हे लक्षात ठेवा, कळलं? हे एकदा तुम्हाला समजलं ना की मग ह्याचं पण समजेल. आता ह्याचं समजत असताना कंजंक्शन इथे दिसतंय. आता हे तुम्हाला समजावून सांगतो म्हणून तुम्हाला दिलंय, पण उद्या परीक्षेमध्ये ज्यावेळेला असं दिलं तर तुम्हाला हे समजलं पाहिजे की इथे फक्त हा एकमेव सब्जेक्ट आहे, बाकी इथपासून ते इथपर्यंत हे सगळं प्रेडिकेट आहे. का बघा, इंग्लिश मध्ये हेच वाक्य तुम्हाला असं लिहिता येईल. म्हणजे मी इकडे म्हणतो बर्ड्स रिटर्न देअर नेस्ट व्हेन द सन सेट्स. महत्व कशाबद्दल द्यायचंय तर पक्षी घराण्यात परत येतात ह्याच्याबद्दल मी बोलतोय, कळलं? म्हणजे मी पक्ष्यांबद्दल माहिती देतोय आणि ती पक्ष्यांबद्दल जी माहिती आहे ती माहिती म्हणजे माहिती पक्षीबद्दल देतोय आणि ती माहिती आहे ना ती पुढे दिसते की पक्षी यांची माहिती काय, तर जेव्हा सूर्य मावळतो त्यावेळेला जेव्हा सूर्य मावळतो तेव्हा ते घरट्यात परततात. समजलं हेच पाहिजे तुम्हाला, कळतंय ना? म्हणजे हा फक्त एवढा सब्जेक्ट आहे, बाकी हा सगळा म्हणजे हा पार्ट आणि हा पार्ट हा पूर्ण प्रेडिकेट मध्ये जाणार आहे, हे लक्षात ठेवा. कुठल्याही पुस्तकामध्ये हे असं दिलेलं नाही, पुस्तकामध्ये दिलं नाही आणि तुम्हाला परीक्षेत येईल असं पण काही नाही.
पण लक्षात ठेवा, जर हे मला सुचू शकतं अशी वाक्य द्यायला, तर माझ्यापेक्षा दिग्गज पेपर काढणारे आहेत. म्हणजे ते युनिव्हर्सिटीचे पीएचडी असतात, मग त्यांना हे समजणार नाही का? जे मला माहिती ते त्यांना माहितीच आहे, आणि त्यांना जे माहिती आहे आणि ते कुठल्या भूमिकेवरून तुम्हाला प्रश्न विचारू शकतात हे मला समजतं, म्हणून मी तुम्हाला सांगतो की हे प्रश्न असे येऊ शकतात. बर, पुढचं बघा. द पीपल हु आर वेटिंग फॉर यू आर अँग्री. आता इथे पण तुम्हाला दिसतंय इथे हा फक्त एकमेव सब्जेक्ट आहे आणि याच्या पुढचं हे सगळं प्रेडिकेट आहे. इथे पण तुम्हाला समजेल की इकडे हे कंजंक्शन आहे, म्हणजे मुख्य सब्जेक्ट वर हा आहे आणि हे बाकी सगळं इथपासून हे आणि हे सगळं प्रेडिकेट मध्ये जाणार आहे. तुम्हाला सगळ्यात महत्वाचं हे समजलं पाहिजे, प्रेडिकेटची सुरुवात ही नेहमी वर्ब पासून होते. जर हा सब्जेक्ट झाला तर इथून याची सुरुवात झालेली आहे, त्यामुळे हे प्रेडिकेट मध्ये जाणार आहे आणि हे पण सगळं प्रेडिकेट मध्ये जाणार आहे. लक्षात ठेवा. अजून एक वाक्य देतो की जे अजून कन्फ्युजिंग आहे. परत मला तुम्हाला कन्फ्युज करायचं नाहीये, एकच इतका सोपा नियम, पण हाच सोपा नियम परीक्षेमध्ये कशा प्रकारे विचारू शकतात आणि त्यावेळी तुम्हाला काय आलं पाहिजे. आणि या सगळ्या आता इथपासून ते आता पुढे आपण जे जे काही ग्रामर शिकणार आहोत, या प्रत्येक ह्याच्यामध्ये मी तुम्हाला हे असंच सांगणार आहे की सगळ्यात महत्व आहे ना ते नुसतं हे नियम शिकायला नाहीये. हे तर नियम तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, पण ज्या वेळेला त्याचं ऍप्लिकेशन करायची वेळ येते त्यावेळेला ते ऍप्लिकेशन समजलं पाहिजे. आणि हे ऍप्लिकेशन जर तुम्हाला समजलं तर मित्रांनो तुम्हाला परीक्षेमध्ये त्याच्यामुळे मार्क्स मिळतील, कारण का हे तुमचे सगळे जे आहेत ना हे सगळं बेसिक्स आहे. बरोबर आहे. बरं, आता एक शेवटचं वाक्य देतो आणि हा चॅप्टर आहे तो मग आपल्याला संपेल आणि मग आपण पुढच्या भागाकडे जाऊ. पुढचा भाग शिकूया. पुढचा भाग म्हणजे ह्याच्यामधलाच आहे की अजून काय तुम्हाला कन्फ्युजिंग येऊ शकतं ते बघा. समजा मी असं म्हटलं ही शेवटची दोन वाक्य बघू आणि सब्जेक्ट आणि प्रेडिकेट म्हणजे काय असतं ते आपण बास करूया. उदाहरणार्थ आता इकडे बघा, हु डीड दिस मिस्चिफ वॉज अननोन दॅट ही हॅज फेल्ड सिन्स इम्पॉसिबल. मगाशी तुम्ही बघितलंय प्रेडिकेट मध्ये आपण वर्ड किंवा फ्रेज बघितली आहे, बरोबर आहे. आता इथे सब्जेक्ट मध्ये तुम्हाला दिसेल बघा. आता इथे सुद्धा ही खोडी कोणी केली माहिती पडलं नाही, बरोबर आहे, किंवा माहित नव्हतं. तसंच इकडे बघा, तो नापास झाला आहे अशक्य वाटतं. बघा पाहिजे सुद्धा मराठीमध्ये लिहू का? बघा, तो नापास झाला आहे अशक्य वाटतं, बरोबर आहे. किंवा इकडे कोणी ही खोडी केली माहिती नव्हतं, बरोबर आहे. बर, एक मराठी तुम्हाला समजलं ना तर तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत जातात. बघा, कोणी ही खोडी केली माहित नव्हतं म्हणजे मुख्य क्रियापद हे आहे प्रेडिकेट. ज्या अर्थी मुख्य क्रियापद तुम्हाला समजलं त्या अर्थी हा सगळा मिळून सब्जेक्टच असणार आहे, ते नाही सांगायचं. इकडे बघा, हा एवढा आहे ना तो सब्जेक्ट आहे. मगाच्या वाक्यामध्ये आपण बघितलं प्रेडिकेट मध्ये वर्ड किंवा फ्रेज आणि सेंटेन्स दिसलं. आता इथे तुम्हाला सब्जेक्ट मध्ये दिसतंय, तेच इथे पण आहे बघा. तो नापास झालाय अशक्य वाटतं, कळतंय. इथून क्रियापद चालू आहे बघा, हे प्रेडिकेट आहे आणि हे आहे हे सब्जेक्ट आहे. आता हे एकदा तुम्हाला समजलं ना की सब्जेक्ट मध्ये वाक्य आलं तर लक्षात ठेवा मित्रांनो, सब्जेक्ट हे कायम नाऊनच असतं. सब्जेक्ट हे कायम नाऊनच असतं. त्यामुळे जर सब्जेक्टच्या ठिकाणी जर तुम्हाला क्लॉज दिसला ना तर तो नाऊन क्लॉजच असतो. का? कारण का सब्जेक्ट हा नाऊन आहे आणि त्या नाऊनच्या इकडे क्लॉज दिसतोय. क्लॉज म्हणजे काय? ज्या वाक्याला स्वतःचं सब्जेक्ट आणि स्वतःचं प्रेडिकेट असतं. म्हणजे ज्या वाक्याला स्वतःचा कर्ता आणि स्वतःचं क्रियापद असतं त्याला क्लॉज म्हणतात. त्यामुळे हा क्लॉज आहे आणि तो सब्जेक्टच्या ठिकाणी आलाय आणि सब्जेक्ट हे नाऊन असतं, त्यामुळे हा नाऊन क्लॉज आहे. परत आता क्लॉज काहीच शिकायचं नाही, बेसिक समजायला लागलं ना की पुढचं खूप सोपं जात असतं. आणि मित्रांनो एवढं लक्षात ठेवा, हे झालं सब्जेक्ट म्हणजे काय, प्रेडिकेट म्हणजे काय. आता आपण अजून थोडंसं पुढचा भाग शिकू.